भूगोलाचा 6वा धडा लोकसंख्या या धड्याचा आता आपण अभ्यास करणार आहोत. चला तर मग. आता आपण बघणार आहोत लोकसंख्येमध्ये आपल्याला एक नकाशा दिसतोय उजव्या बाजूला भारत लोकसंख्या वितरण. ह्याच्यामध्ये भारत लोकसंख्या विवरण संपूर्णपणे म्हणजे वितरण संपूर्णपणे दिलेलं आहे. तर कोणत्याही देशासाठी लोकसंख्या हे एक महत्वाचं संसाधन असतं, कारण त्या लोकसंख्येवरच तर देश प्रगतशील होत असतो. आपण बघतोच ना, म्हणजे लोकसंख्या आहे तर मग त्याच्यामध्ये विविध गोष्टी आल्या, राहणीमान आलं, सगळंच आलं, आरोग्य आलं, सगळंच आलं आणि मग त्याला सोयीस्कर अशा सगळ्या गोष्टी पण येतात. म्हणूनच काय तर लोकसंख्या एक महत्वाची आहे. मग देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी लोकसंख्या आणि तिची गुणवत्ता हे एक महत्वाचे घटक असतात. आणि भारत आणि ब्राझील या देशांच्या लोकसंख्येचा आता आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर आकृती क्रमांक 6.1 अ आणि आ च्या आधारे काही खालील प्रश्नांची तुम्हाला उत्तरं शोधायची आहेत आणि अर्थात ती तुम्हाला लिहायची आहेत. आणि मी तुम्हाला सांगते विद्यार्थी मित्रांनो, ती तुम्हाला भूगोलाच्या वहीमध्ये आपल्या व्यवस्थित नमूद करायची आहेत, व्यवस्थित लिहायची आहेत. चला तर मग बघूया आपण प्रश्न तरी काय आहेत. अर्थात आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये हे संपूर्णपणे आकृत्या पण आहेत आणि त्याच्या खालचे हे प्रश्न आहेत, आपल्या उपक्रमामध्ये पण आहेत आणि आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये. चला तर मग लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेले प्रदेश हे कोणते? सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेले प्रदेश कोणते? आणि वरचा नकाशाचा जर विचार तुम्ही केला तर भारतामधली राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची विभागणी ही खालील तक्त्यामध्ये करा. पुढे बघूया. आता हे बघा इथं दिलेलं आहे की प्राकृतिक रचना आणि हवामान यांचा भारतातील लोकसंख्या वितरणाशी सहसंबंध जोडा आणि मग त्यावरती टिप्पणी लिहा. आणि भारताची लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार 121 कोटी होती आणि लोकसंख्येच्या बाबतीमध्ये भारत हा जगातला क्रमांक 2 चा देश आहे. मग आता भारत जगाच्या एकूण क्षेत्रापैकी फक्त 2.41% भूक्षेत्र हा तो व्यापतो. परंतु जर जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी आपण बघितलं तर 17.5% लोकसंख्या ही भारतामध्ये आहे. आणि जनगणना 2011च्या नुसार भारताच्या लोकसंख्येची सरासरी घनता 382 व्यक्ती प्रति चौकिमी इतकी होती. आता इथं आपल्याला दिसतंय नकाशामध्ये भारत लोकसंख्या घनता आणि वरचा आपला तक्ता आहे की क्रमांक दिलेले आहेत आणि लोकसंख्येची घनता दर चौकिमी मध्ये आणि राज्य व केंद्रशासित प्रदेश त्याच्यामध्ये दिलेले आहेत. मग 100 पेक्षा कमी, 100 ते 250 पैकी आणि 251 ते 500 आणि 500 पेक्षा जास्त असे तुम्हाला रकाने दिलेत आणि त्याच्या समोर ते तुम्हाला प्रदेश लिहायचे आहे. आले लक्षात? अगदी व्यवस्थित. पुढे जाऊया. आता भारतामधल्या लोकसंख्येचं वितरण हे असमान आहे. कसं तर प्राकृतिक रचना, हवामान, जीवन जगण्याची सुलभता या बाबींचा सगळ्या परिणाम ह्या लोकसंख्येच्या वितरणावर होताना आपल्याला दिसतो. मग त्याच्यामध्ये सुपीक जमीन आली, मैदानी प्रदेश, पाण्याची उपलब्धता या सगळ्या अशा असलेल्या भागामध्ये अनेक शतकांपासून ही मानवी वस्ती स्थापित झालेली आढळते, कारण इथे सगळ्या गोष्टी उपलब्ध होऊ शकतात. विशेषतः आपला उदरनिर्वाह, आपली भाकरी आपल्याला भेटू शकते इथून, बरोबर. तसंच शेती आणि उद्योगधंदे याच्यामुळं काही भागामध्ये लोकसंख्येचं केंद्रीकरण झालेलं आहे आणि या भागामध्ये लोकसंख्येचं वितरण दाट आहे, म्हणजे जास्त आहे. उदाहरणार्थ आपण बघितला तर उत्तरेकडील मैदानी प्रदेश दिल्ली, चेन्नई, कोलकाता, मुंबई, पुणे, बंगळुरू इत्यादी, बरोबर. मग आता या उलट पर्वतीय, डोंगराळ, शुष्क, वाळवंटी प्रदेश तसेच घनदाट वनक्षेत्र आहे जिथे सुविधांचा अभाव असतो, अशा प्रदेशामध्ये लोकसंख्येचं वितरण
हे विरळ प्रमाणात, कमी प्रमाणात असतं. आता आपण बघतोय ब्राझील. तर ब्राझीलमध्ये आकृती 6.2 अ आणि आ च्या आधारे परत तुम्हाला उत्तर लिहायचे. अर्थात त्याचा आपल्याला नकाशा आहे, तो इथं पण आहे, आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आहे. प्रश्न कोणते ते बघूया एकदा तरी. चला, कोणत्या भागामध्ये लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर केंद्रित झालेली आढळते? कोणत्या भागात लोकसंख्या अत्यंत कमी आहे? आणि तुम्ही आतापर्यंत केलेल्या ब्राझील देशाच्या अभ्यासाच्या आधारे लोकसंख्येच्या असमान वितरणाला कोणते घटक हे कारणीभूत असतील यावर एक टिप्पणी तयार करायची. आणि आपल्या या नकाशातील वितरण कोणत्या पद्धतीनं दाखवलेलं आहे? परत मी सांगते, उपरोक्त नकाशातील वितरण हे कोणत्या पद्धतीने दाखवलेलं आहे हे आपल्याला सांगायचंय. पुढे जाऊया. भौगोलिक स्पष्टीकरण. अर्थात तर आपण बघूया, तर ब्राझील हा दक्षिण अमेरिका खंडातला सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला असा एक देश आहे. आणि जनगणना 2010च्या नुसार सुमारे 19 कोटी लोकसंख्येसह ब्राझीलचा जगामध्ये 5वा क्रमांक लागतो. कितवा? 5वा. आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने सुद्धा हा देश जगामध्ये 5व्याच क्रमांकावर आहे. कोणत्या? 5व्या क्रमांकावर. तर आता पृथ्वीच्या भूभागापैकी 5.6% भाग हा ब्राझीलनी व्यापलेला आहे. मात्र जगाच्या लोकसंख्येपैकी फक्त 2.78% लोकसंख्या या देशामध्ये आहे. त्यामुळं या देशात लोकसंख्येची सरासरी घनता ही 23 व्यक्ती प्रति चौकिमी एवढी आहे. तसंच ब्राझीलमध्ये लोकसंख्येचं वितरण हे असमान आहे. म्हणजे बहुतांश लोकसंख्या ही पूर्व किनारपट्टीच्या 300 किमी रुंदीच्या पट्ट्यामध्ये आपल्याला आढळते. आणि हा दाट लोकसंख्येचा सगळा प्रदेश हा ब्राझीलच्या किनारपट्टी जवळील सखल भाग आहे. आणि मग त्यातही आग्नेय किनारपट्टीचा भाग हा अनुकूल, तिथे काय आहे? अनुकूल हवामान आहे आणि त्याच्यामुळं हा वस्त्यांसाठी सुयोग्य असा बनलेला आहे. मग सुपीक जमीन, संसाधनाच्या उपलब्धतेमुळे कृषी आणि उद्योग यांची या भागामध्ये संपूर्णपणे भरभराट झालेली आपल्याला दिसून येते. बघा, आपण आता ब्राझील देशाचा हे संपूर्ण भौगोलिक स्पष्टीकरणामधले मुद्दे चर्चा करून आणि स्पष्ट करत आहोत. आलं लक्षात? चला, तर आता बघा, या भागामध्ये लोकसंख्येची घनता कशी उलट आहे. कोणत्या? तर सुपीक जमीन आणि संसाधनाच्या उपलब्धतेमुळे कृषी आणि उद्योग यांच्या भागात भरभराट आपल्याला झालेली दिसली. मग परिणाम काय? तर या भागामध्ये लोकसंख्येची घनता ही जास्त आहे आणि या उलट अमेझॉन खोरं, त्याच्यामध्ये प्रतिकूल हवामान आहे, जास्त पर्जन्यमान आहे, दुर्गमता आहे, दाट वन आहेत आणि याच्यामुळं मानवी वस्त्या निर्माण होण्यास इथं मर्यादा पडतात. आणि त्याच्यामुळंच येथे लोकसंख्येचं वितरण हे विरळ आहे. काय आहे? विरळ आहे. मग ब्राझीलचा मध्य आणि पश्चिमी भाग हा कमी लोकसंख्येचा आहे. आणि ब्राझील मधल्या उच्चभूमीच्या या प्रदेशामध्ये लोकसंख्येची घनता ही मध्यम स्वरूपाची आपल्याला आढळून येते. आले लक्षात? पुढे जाऊया. आपण काय शिकलो या अंतर्गत खालील विधानं चूक की बरोबर ते सांगा आणि चुकीची विधानं दुरुस्त करून लिहा. अर्थात आपल्याला इथं 5 विधानं दिलेली आहेत. ती तुम्ही बरोबर चूक आहे की बरोबर आहे ते लिहायचंय. चुकलेलं असेल किंवा त्याची चुकीची दुरुस्ती तुम्हाला करायची आणि ते व्यवस्थित लिहायचे आपल्या वहीमध्ये. चला, पुढे जाऊया आता आपण